पुण्यात जीबीएस आतापर्यंत 180 रुग्ण आढळलेले आहेत, त्यातील 79 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे, तर 22 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत, तर आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ताहिरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यात जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलेलं आहे. ही कारवाई मागे घेण्याबाबत बैठक झाली, मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत टाळं कायम राहणार असा निर्णय घेण्यात आला. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने राज्य आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भारतीय छात्र संवाद या कार्यक्रमाला हजेरी लावली. राजकारणात यायचं असेल तर लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रकचा विचित्र अपघात झालेला आहे. शिरसाट पुलावरून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा फाळका तुटल्यामुळे भरमार्गामध्ये डंपरमधील खडीचा भार रस्त्यावरती पडला आणि ट्रक समोरून उचलला गेलेला आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यात 3 लाख फुकट्या प्रवाशांवरती रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. यातून 15 कोटी 86 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनोख्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. देशात युरियाची कमतरता नसून काही जण नफेखोरीसाठी किमतीबाबत समस्या निर्माण करतायत असं केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं. महावितरणनं वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे, मात्र प्रस्तावित बदलांचा पॉवरलूम क्षेत्रासह लघु उद्योगांवरती परिणाम होईल असा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेनं दिला आहे. मुंबईमध्ये धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने रस्ते धुण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत 22,000 किलोमीटर रस्ते धुण्यात आलेले आहेत. आता आवश्यकतेप्रमाणे जेटिंगसह टँकर भाड्यानं घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यानुसार पालिकेने 7 मंडळांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. कोस्टल रोडवरती रात्रीच्या वेळेला रेसिंग कार आणि कर्णकर्कश आवाजात चालवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे इथल्या स्थानिकांची झोपमोड होते. आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कोस्टलवरती नॉईज बॅरियर्सची आवश्यकता असल्याचं मत स्थानिकांनी नोंदवलं आहे. नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्य मिळेल असं प्रतिपादन वित्तीय संस्थेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे. यावेळेला मुख्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. परभणीचे खासदार संजय जाधवांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केलेला आहे. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावलेला आहे. तर आमच्या पक्षातील कोणीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही असा दावा सुद्धा केला आहे. तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलेला आहे. करुणा शर्मा यांना कोणीच मदत केलेली नाही, शेवटी त्या न्यायालयीन लढाई लढल्या आणि जिंकल्या, त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरलाय असा इशारा सुद्धा तृप्ती देसाईंनी दिला आहे. राज ठाकरेंच्या आरोपांवरून अजित पवारांनी पलटवार केलेला आहे. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि आमच्यावरती गप्पा मारताय असं म्हणत खोचक टोला सुद्धा लगावलेला आहे. आम्ही लोकसभेला रडत बसलो नाही म्हणून विधानसभेला जिंकलो असंही ते म्हणाले. तर अमित ठाकरेंनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. मी हारलो तरी खचलो नाही, माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत माझी पारख करा असा इशारा सुद्धा अमित ठाकरेंनी दिला आहे. जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करतात, मात्र आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो असा खोचक टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय. राहुल सोलापूरकरांवरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्यांचं विधान हा राष्ट्रद्रोह असून अशी वृत्ती सरकारने वेळीच ठेचून काढावी असा सल्ला सुद्धा दिला. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोलीमध्ये सरपंच आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये मार्चपर्यंत पाणीपुरवठा योजनेतील अडचणींवरती मात करून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार तानाजी मुटकुळेंनी दिल्या. 2025च्या विधानसभा निवडणुकीत आपने 9 लाख मतदार गमावले. आपच्या जवळपास 10% मतांचं नुकसान झालंय. 2020ला झालेल्या निवडणुकीत आपला 49.74 लाख मतं मिळाली होती, तर निवडणुकीमध्ये 40.7 लाख मतं मिळाली. भाजपानं दिल्ली विधानसभा निवडणुकीत 7 लाख मतदार जोडलेले आहेत. 2020ला झालेल्या निवडणुकीत भाजपाला 35.75 लाख मतं मिळाली होती, तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजपाला 42.85 लाख मतं मिळाली आहेत. भाजप आणि आपच्या मतांमध्ये 2 लाख म्हणजेच 2.3% मतांचा फरक आहे. 2012ला इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनामध्ये अण्णांसोबत अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते, मात्र त्यानंतर पक्ष काढण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाला अण्णा हजारेंनी विरोध केला. या संदर्भात अण्णांनी आठवण बोलून दाखवली. यावेळेला त्यांना अश्रू अनावर झाले.
दिल्लीमध्ये आपचा दारूमुळे पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतःसाठी नसतो. ज्या वेळेला स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळेला माणूस संपतो, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली. एक हे तो सेफ हे सर्व देशभर चालणार, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि यापुढे देखील हे चालतच राहणार. 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपाचा झेंडा रोवला गेला, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानलेले आहेत. आपला चपराक बसली असून मोदींच्या कामांवरती लोकांनी विश्वास ठेवला, असंही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केलाय. 27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो. यावेळेला जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. तर 2-4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही, असा टोला सुद्धा महाजनांनी लगावलाय. दिल्लीतील भाजपाच्या विजयाच्या धरणगावात मोठा उत्साहात आनंद साजरा करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत कार्यकर्त्यांनी पेढे वाटत ढोल ताशांचा गजर करत जल्लोष केला. दिल्लीत भाजपाला मिळालेलं बहुमत हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिलेली आहे. जे पंतप्रधानांवरती टीका करतात त्यांची दारुण अवस्था झालेली आहे, एकही जागा आली नाही, असं म्हणत चव्हाणांनी काँग्रेसला डिवचलं. दिल्लीतील जनता केजरीवालांच्या सत्तेला कंटाळली होती. दिल्लीकरांनी दिलेली आश्वासनं केजरीवालांना पूर्ण करता आलेली नाहीत, अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलेली आहे. तर भारताच्या राजधानीत भाजपाचा विजय झाला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री सावकार यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मालेगावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलेला. यावेळेला मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 3% मतदान झालंय. राष्ट्रवादी पक्ष असून काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाहीये. मात्र आमचा प्रादेशिक पक्ष असून सुद्धा राष्ट्रवादीला 3% मतदान झालं, ही चांगली सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली. दिल्लीत भाजपाला मिळालेल्या विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आलेला. नांदेडमधील फुले चौकात फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला. दिल्लीतील भाजपाचा विजय म्हणजे जनतेने विकासाच्या मुद्द्यावरती केलेला शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली आहे. अण्णा हजारेंच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने धडा शिकवल्याची टीका सुद्धा विखेंनी केली. दिल्लीतील घवघवीत यशानंतर हिंगोलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या कोनशिला सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं. यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी प्रमुख उपस्थिती लावली. इमारत गोंडकालीन स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आली. इराणमधून परत आलेले अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे. विदेशात भारतीयांची होणारी बेकायदेशीर अटक ही गंभीर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. 12वीची परीक्षा तोंडावरती असताना कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचं हॉल तिकीट मिळालेलं आहे. काहींची नावं चुकीची आहेत तर काहींचे विषय, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र त्यानंतर कॉलेजने हात वर केलेले असून विद्यार्थ्यांनाच दोषी धरला आहे. नवी मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कामगार सोमवारपासून संपावरती जाणार आहेत. समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं, अशी या कामगारांची मागणी आहे. या कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होणार आहे. बीडच्या माजलगावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवरती वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवरती ताटकळत राहण्याची वेळ आली होती. तर एकच शासकीय खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. खरेदीसाठी अवघे 3 दिवस उरले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव इथल्या अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. गिरणा कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 7 आवर्तनं सोडायला यावेळेला मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेले बॅनर्स फाडल्याने तणाव निर्माण झालेला आहे. दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने भीमसैनिकांनी महामार्ग अडवत रास्ता रोको केलाय. दरम्यान सकाळपासून कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चिपळूण गुहागरमध्ये महावितरणची 1,97,00,000ची थकबाकी आहे. थकबाकीच्या यादीमध्ये शासकीय कार्यालयांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान महावितरणकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे. धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली महामंडळाची गोदामही फुल झालेली आहेत. गोदामं भरल्यामुळे सोयाबीन भरलेली वाहनं गोदामाबाहेर पडली. त्यामुळे
नवीन सोयाबीन खरेदी केल्यानंतर ते ठेवायचं कुठं असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपामध्ये तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. गेल्या काळामध्ये जिकडे नुकसान झालं होतं तिथले पंचनामे आता पूर्ण झाले. परभणी महापालिकेतर्फे शैक्षणिक संस्थांना टॅक्स वसुलीसाठी जप्तीच्या नोटीस देण्यात आल्यात. ऐन परीक्षेच्या काळामध्ये महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असून केवळ खंडणी वसूल करण्यासाठी नोटीस दिल्याचा आरोप शैक्षणिक संस्थांनी केला. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार केलेल्या बोगद्याचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे. 26 जानेवारीला हा रस्ता सुरू केला जाणार होता. दरम्यान बोगदा सुरक्षित आणि नीट सुविधा देऊनच वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवाशांनी केली. गोदावरीच्या पाण्याचा अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा जायकवाडीचे याचिकाकर्ते आणि शिवसेनेचे सचिव संजय लाखे पाटील यांनी केलेला आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कमी केलं जातंय का असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. मंचर शहरातील अतिक्रमणांवरती मंचर नगरपंचायतीने कारवाईला सुरुवात केलेली आहे. यावेळेला अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आक्रोश केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे. येत्या 16 तारखेला जागर तर 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असेल. संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर गेल्या अनेक वर्षांची परंपरा ही अजूनही कायम आहे. या यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असणारं खामगाव सध्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे. खामगाव शहराला तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते.